मी जे इतक्या दिवसांपासून घसा ताणून बोंबलतोय ते संतोष पंडित साहेब रोज काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही काही येडे आहे का? थोड्या दिवसांपूर्वी लॉ कॉलेज रोडवर काय झालंय माहितीये ना? क्राईम ब्रांच मधले पोलीस अमोल काटकर हे ड्युटी संपून रात्री 1 वाजता घरी जात असताना लॉ कॉलेज रोडवर 2 अज्ञात इस्मांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. कारण काय तर गाडीला कट मारल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. यावरून 3 गोष्टी समजतात. 1. लोक आता गाड्यांमध्ये कोयते आणि शस्त्र घेऊन फिरत आहेत. 2. रस्त्यांवरचे नियमभंग आणि भांडणे इतकी सरळ साधी आणि सोपी नाही जेवढी ती वाटतात. आणि 3. जिथे पोलीसच सुरक्षित नाही तिथे आपल्यासारख्यांचं काय घेऊन बसलाय. पण आपली मानसिकता आता कशी झाली माहिती का, की जोपर्यंत आपल्यासोबत काही वाईट घडत नाही ना तोपर्यंत जगात अशा गोष्टी घडतच असतात असेच आपल्याला वाटत असते. पण त्यावेळेस आपण ही गोष्ट विसरतो की आपण पण जगाचाच एक भाग आहोत. ही एक केस नाही, अशा हजारो लाखो केसेस आहेत की रस्त्यांवर झालेले साधे वाद पण ज्यामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि याला आळा बसावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी आपल्या प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. माझा काय संबंध म्हणून हात झटकून जर मोकळे झालात तर ही परिस्थिती आपल्यावरही कधीही येऊ शकते. पहिले तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण संपूर्ण जगाला सुधारू शकत नाही, पण आपण स्वतः सुधारू शकतो. जर तुम्ही कोणत्याही नियमाचा भंग करत असाल, कोणत्याही चुकीच्या किंवा हिंसक गोष्टी करत असाल किंवा अशा गोष्टींना सपोर्ट करत असाल तर ते आत्ता लगेच या क्षणापासून बंद करा. दुसरे काम आपल्याला हे करायचे आहे की असा काही प्रसंग रस्त्यात तुमच्यासोबत घडलाच तर कोणतीही हिरोगिरी, भांडण, शिवीगाळ, माऱ्या न करता ताबडतोब 112 नंबर डायल करा. तुम्ही जिथे आहात तिथे थोड्या वेळात पोलीस येतील आणि प्रकरण त्यांच्या हातात घेतील. आणि तिसरं काम आपल्याला हे करायचं आहे की जे पण डोळ्याला चुकीचं दिसतंय त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करा, गोष्टी बदलायला सुरुवात करा. हे करत असताना कोणाशी भांडण करू नका. लोकांना प्रेमाने आणि विनंतीपूर्वक समजावायला सुरुवात करा. कोणीतरी येईल आणि आपले प्रश्न सोडवेल या भ्रमात राहू नका. ते कोणीतरी आपणच बना. आणि परिवर्तन घडवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.